जय महाराष्ट्र. आवाज कोणाचा? आवाज दुमदुमतो आहे तो शिवसैनिकाचा. आवाज घराघरापर्यंत जाऊन पोहोचतो आहे तो एका निष्ठावान शिवसैनिक, शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांचा. या पूर्वीच्या भागात आपण त्यांचे विचार ऐकले. अत्यंत मोकळेपणानं जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना ठामपणे सामोरे गेले. अजूनही बरेचसे प्रश्न जे तुमच्या मनात आहेत ते आता थेट विचारणार आहोत. स्वागत करूया पुन्हा एकदा शिवसेना नेते संजयजी राऊत यांचं. जय महाराष्ट्र. गेल्या भागात गप्पा सुरू होत्या. अनेक प्रश्नांची उत्तरं आपण ठामपणे देत होता. हे सगळं सुरू असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तुमचं नातं याविषयी बोलत असताना एक छान आठवण तुम्ही सांगितली. ती म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यासाठी शिवसेनेवरती प्रखर विरोध करणारे आदरणीय डांगे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावलेलं होतं. होय. काय आहे ती आठवण? सगळ्यांना त्यावेळेला हा एक वैचारिक धक्का होता. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, म्हणजे वृत्तपत्र. ही शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला स्वातंत्र्यवीर स्मारक सभागृहात पहिलं मोठं राज्यव्यापी अधिवेशन, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि मुंबईमध्ये आम्ही त्यांना संपवून आणि त्यांना मारून शिवसेना स्थापन केली. खुनाखुनी झाली, रक्तपात, हिंसाचार, कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना, हा रक्तपात, हत्या, हा इतिहास. आणि डांगे हे या देशातले सर्वोच्च नेते होते. मुंबईचे ते सम्राट होते त्या काळात. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लहान असाल, आपण लहान असू, पण मुंबईचे सम्राट जे होते, म्हणजे गिरण्यांचा नेतृत्व, 250-300 गिरण्यांचा कामगार त्यांच्या पाठीशी होता. ज्याच्या हातात गिरण्या तो मुंबईचा सम्राट होता. बंद म्हणजे बंद करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. असे डांगेंना, म्हणजे त्यांच्या पक्षाला संपवून आपण शिवसेना उभी केली. त्या काळात जेव्हा डांगेचं नाव समोर आलं तर बाळासाहेबांची भूमिका अशी होती की आपण विरोध केला तरी डांगे हे महान आहेत. त्यांचा विचार, त्यांच्या भूमिका या राष्ट्रहिताच्या आहेत. त्यांच्यासारखा उत्तम वक्ता हा आजपर्यंत झाला नाही, हे त्यांचं, बाळासाहेबांचं तेव्हाचं म्हणणं होतं. मी जेव्हा बाळासाहेबांशी चर्चा केली, कारण मी एक जिज्ञासू माणूस आहे, मी विचारायचो बाळासाहेब का, हे का, ते का. ते सांगायचे की बाळासाहेबांचं जे भाषण शैली आहे त्याच्यावरती डांग्यांचा प्रभाव होता. ते सांगायचे डांग्यांच्या भाषण शैलीचा, त्यांचा बोलण्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. डांगे हे मी डांग्याने खूप वेळा पाहिला आहे. मला डांग्यांविषयी आकर्षण होतं फार. डांग्यांसारखा दम देताना मी कोणाला पाहिलं नाही. दम द्यावा तो डांग्यांनीच. अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. आणि चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता दम द्यायचे ते. अशी मला खूप उदाहरणं सांगता येतील. पण स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालं, डांग्यांना बोलवलं त्या कार्यक्रमाला, लोकांना आश्चर्य वाटलं. आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर डांग्यांचं भाषण होतं, म्हणजे दुसऱ्या सत्रात. मी पाहिलं लोक जेवायला गेले नाहीत डांगे येणार म्हणून. आपला क्राऊड सगळा शिवसैनिकांचा, मराठी तरुणांचा, पण डांगे येतील आणि आपली जागा जाईल. तेव्हा खुर्च्या नव्हत्या, म्हणजे लोक तिथेच काहीतरी खाऊन डांग्यांची वाट बघत थांबले. डांगे आले, डांगे उतरले, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. डांगे तुरतूर चालत गेले. डांगे असे फार उंच नव्हते, डांगे असे बुटके होते, असे लहानसे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरती फार तेज असायचं. डोळे त्यांचे लुकलुक करायचे, असे मिश्किल हसायचे. मिश्किल हसणं म्हणजे काय ते डांग्यांचं होतं. डांगे आल्याने, डांग्याने एंट्री केल्यावरती संपूर्ण सभागृहामध्ये चैतन्य. शिवसैनिक होते सगळे उभे राहिले, टाळ्यांचा कडकडाट. डांगे गेले व्यासपीठावरती, शिवसेना प्रमुख आपले होते. डांग्यांनी व्यासपीठावरती प्रवेश केल्यावरती शिवसेना प्रमुखांनी अत्यंत विनम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातला.
आणि त्याच्यापुढे आपण विनम्रपणे झुकावं अशा पद्धतीनं त्यांनी त्या आपल्या राजकीय शत्रूला सुद्धा त्यांनी विनम्र अभिवादन केलं. त्या पद्धतीनं त्यांच्या चरणांना स्पर्श केला. अक्षरशः आम्ही रोमांचित झालो की किती मोठा माणूस आहे बाळासाहेब ठाकरे, जो आपल्या प्रखर कडवट शत्रूला सुद्धा त्याच्यापुढे, त्याच्या विद्वत्तेपुढे, त्याच्या विचारापुढे झुकला, विनम्र झाला. ही विनम्रता राजकारणात आज नाही आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांचा सत्कार केला, शाल वगैरे सगळं झालं. त्याच व्यासपीठावरती विद्याधर गोखले सुद्धा होते, मला आठवत आहे. आणि नंतर जेव्हा डांगे भाषणाला उभे राहिले, बाळासाहेबांनी फार छोटं भाषण केलं. बाळासाहेब म्हटले मला डांग्यांचं ऐकायचं आहे, डांगे साहेबांचं ऐकायचं आहे सगळ्यांप्रमाणे. डांगे भाषणाला उभे राहिले आणि जो काय टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, लोक उभे राहिले सगळे सगळे शिवसैनिक. डांग्यांची क्रेज बघा. डांगे उभे राहिले 5 मिनटं 6 मिनटं, भाषणात तो कडकडाट थांबे ना. डांग्याने मिश्किलपणे शिवसेना प्रमुखाकडे बघितलं आणि बोललं पहा तुमचे लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत म्हटले. आणि मग डांगे एकच वाक्य म्हणाले, बाळासाहेब पहा, हे चित्र पहा म्हटले, या हाताने कालपर्यंत माझ्यावर दगड मारले, आज ते माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत आणि मला फुलं देत आहेत. बाळासाहेबांनी जरा फक्त नमस्कार केला. हे बाळासाहेब ठाकरे, विनम्रता. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा विनम्र नेता, सहृदय माणूस मी माझ्या जीवनात पाहिला नाही. शत्रूचाही सन्मान करणारा नेता, किंबहुना शत्रूचंही अहित होऊ नये अशी भूमिका घेणारा नेता. जरी शत्रू असला तरी त्याच्या कुटुंबाला कोणता त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणारा नेता. हे बाळासाहेब ठाकरे आम्ही अनुभवले, पाहिले. आणि आम्ही का जोडलो बाळासाहेबांशी इतका प्रखरतेने, हे त्यांच्यातले जे माणूसपण आम्ही पाहिलं. नेतृत्व तर आहेच प्रचंड. शत्रूवरती, राजकीय शत्रूवर सुद्धा त्याच्या विद्वत्तेवरती, त्याच्या गुणांवरती, त्यांच्या विचारांवरती प्रभावित होऊन नम्रपणा असं बोलत असताना ती विनम्रता आज राहिली नाही. मला एक अजून आठवण सांगायची वाटते. दत्ताजी साळवे होते आपले. त्यांनी बाळासाहेबांसाठी, शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य दिलं. जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा ते खूप वृद्ध झाले होते, थकले होते. तरी बाळासाहेबांनी त्यांचा सन्मान राहावा म्हणून त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून घेतलं. त्यांना दुपारी डुलकी लागायची वयानुसार. इतक्या वर्षाचे श्रम. मी त्या नेत्याचं नाव सांगत नाही. मी बसलो होतो आणि त्यांनी बाळासाहेबांकडे सांगितलं, बाळासाहेब दत्ताजी दुपारी विधान परिषदेत झोपतात. बाळासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं. मग काय झालं म्हटलं, त्या माणसाने शिवसेनेसाठी इतके कष्ट घेतलेले, इतके श्रम घेतलेले आहेत. थकलाय तो माणूस आता, तो थकलाय. त्याची डुलकी कसली बघताय, त्यांनी केलेले श्रम बघा म्हटले. तुम्ही त्याचा इतकं श्रम केला आणि मग माझ्याकडे या. हे बाळासाहेब ठाकरे. एकीकडे हे सगळं बघत असताना 25 वर्ष एकत्र असलेल्या मित्रपक्षानेच जेव्हा शिवसेनेला दगा दिला, असं का केलं असावं? बघा, राजकारणामध्ये, खास करून सत्तेच्या राजकारणामध्ये दगाबाजी, विश्वासघात ही अपरिहार्य आहे. यात नवीन काय आहे? यात नवीन काही नाही. महाभारत काळापासून, रामायण काळापासून, इतिहास काळापासून, स्वातंत्र्य काळापासून जिथे जिथे सत्तेचं राजकारण आहे, इतिहास, मग आपला इतिहास पहा मराठ्यांचा, प्रत्येक ठिकाणी दगाबाजी आहे. या दगाबाजीला काही लोक आता डिप्लोमॅसी, मुसद्दीपणा म्हणतात. हा वेगळा शब्द आहे. पण अशा दगाबाजीचे घाव पचवून आपण पुढे जायला हवं. मित्रपक्षाने फसवलं, बाळासाहेबांना का फसवलं? बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, माझ्या पाठीवर माझ्या लोकांनी इतके घाव घातलेले आहेत पाठीत की आता घाव घालायला जागा शिल्लक नाही म्हणायचे. अनेक उदाहरणं द्यायचे ते. आता मित्रपक्षाने फसवलं म्हणून शिवसेना थांबली का? नाही. शिवसेना संपली का? अजिबात नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो या शिवसेनेच्या बाबतीत ना. शिवाजी महाराजांच्या पाठीत का कमी घाव तलवारीचे किंवा त्यांच्या आप्त स्वकीयांनी किंवा जवळच्या लोकांनी नाही घातले म्हणून महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न थांबलं का? अजिबात नाही. छत्रपती संभाजी राजाला स्वकीयांनीच संपवलं आणि मारलं. म्हणजे मोगल निमित्त आहेत म्हणून त्यांचा विचार पुढे गेला नाही का? गेला. आम्ही सुद्धा ठीक आहे, आमच्या ते काही सहकारी फोडले भीतीने, दहशतीने, पैशानं, पण आम्ही मुठभर मावळे आहोत. त्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं आणि आज परत एकदा शिवसेनेचा पसारा आधी होता त्यापेक्षा वाढत राहिला. दगाबाजीने कोणी संपत नाही ना. मी तुम्ही अनेक क्षणांचे, अनेक सभांचे, अनेक बैठकांचे साक्षीदार आहात. नक्कीच. पूर्वीची भारतीय जनता पार्टी आणि आत्ताची भारतीय जनता पार्टी नेत्यांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? आता नेते कुठे? आता व्यापारी आहेत ना. तेव्हा नेते होते, आता व्यापारी आहेत. आम्ही जे पाहिले ते नेते होते. बाळासाहेब ठाकरेंकडे जे यायचे भारतीय जनता पक्ष म्हणून, ते एक विचार घेऊन आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि देशासाठी काम केलं पाहिजे, हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे, ही भूमिका घेऊन चर्चा करणारे ते नेते होते. आज व्यापारी आहेत. आज ह्यांचा मला किती फायदा होईल, त्यांना फक्त प्रॉफिट अँड लॉस हे दोन शब्द कळतात, नफा तोटा. आणि मग जसं व्यापारी कुठे भेसळ करतो, कुठे चिटिंग करतो, कुठे खोट्या सह्या करतो, कुठे खोटं मार्केटिंग करतो, त्या पद्धतीचं नेतृत्व आता आहे. त्याला मी नेतृत्व म्हणत नाही. नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींचं होतं, नेतृत्व अडवाणींचं होतं, मुरली मनोहर जोशींचं होतं, प्रमोद महाजनचं होतं, आमच्या गोपीनाथराव मुंड्यांचं होतं. नेतृत्व मी हे पाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं. कसा संवाद होता यांच्याबरोबर? उत्तम. बाळासाहेबांचा उत्तम संवाद होता. बरं, बाळासाहेब दिल्लीत जात नव्हते तरी सुद्धा एखादी वैचारिक भूमिका घेताना किंवा एखादी विचार बदलताना राजकारणातला दिल्लीतून स्वतः अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी हे फक्त बाळासाहेबांच्या कानावर घालायचे. आम्ही असा निर्णय घेतो, बाळासाहेब तुमची भूमिका आहे. बाळासाहेब सरळ सांगायचे, आपने लिया है निर्णय, आप लीजिए, मैं आपके साथ हूँ. अगदीच जर काही महत्त्वाचा विषय असेल तर स्वतः लालकृष्ण अडवाणी मुंबईतून बाळासाहेबांना भेटायचे, आम्ही होतो. किंवा मग प्रमोद महाजन वाजपेयी अडवाणींचे दूत म्हणून इथे येऊन बाळासाहेबांशी चर्चा करायची. आणि बाळासाहेबांनी त्यांना खुली सूट दिली होती. राष्ट्रहितासाठी, हिंदुत्वासाठी, या देशाच्या जनतेसाठी जे निर्णय तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे. बाळासाहेबांनी कधीही त्यांच्याशी व्यापारी सौदा केला नाही राजकारणातला. किंबहुना एक वेळ अशी निर्माण झाली होती, मला आठवते की वाजपेयींच्या सरकारमध्ये या 3 बायका होत्या, ममता, समता वगैरे 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 सगळ्या, आणि त्यांचा संघर्ष व्हायचा पदांवरून. तेव्हा बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितलं की आमच्या वाटेची मंत्रिपदं तुम्ही त्यांना द्या, आम्हाला नको मंत्रिपद. पण वाजपेयीजी तुम्ही सरकार शांतपणे चालवा, आम्हाला अजिबात मंत्रिपदं नको, सत्तेची पदं नको आहेत. तुम्ही त्या समता, ममता, मायावतीच्या कोणी आहेत त्यांना देऊन टाका. हे बाळासाहेब. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीचा हा प्रयोग केला आणि सत्तेचा सारीपाट बदलून टाकला असं म्हटलं जातं. भिन्न विचाराच्या पक्षांना एकत्र आणण्यात आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यामध्ये तुमचा सहभाग सगळ्यात जास्त होता. कसा होता तो सगळा? एक लक्षात घ्या की एकतर भारतीय जनता पक्षानं आपल्याला फसवलेलं होतं. तो क्षण निवडणुकांचे निकाल लागले होते. त्याच्या आधी देशाचे गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस असे प्रमुख लोक मातोश्रीवर जाऊन 2014 साली जे झालं ते विसरूया आणि आपण पुन्हा एकत्र येऊन निवडणुकांना सामोरं जाऊ वगैरे, हे सगळ्या अटी शर्ती झाल्या. त्याच्यामध्ये जे काही शब्द दिले गेले, पॉवर शेअरिंग 50-50 हा शब्द आहे त्यांचा, अजूनही तो रेकॉर्डवरती आहे. आपण जुनं जर हॉटेल वरळीचं ब्लू सी मधल्या पत्रकार परिषदा पाहिल्यात, अमित शहा बसले आहेत आणि फडणवीस सांगतात की आमचं ठरलं आहे, यापुढे शिवसेना भाजपमध्ये सत्तेचं वाटप समसमान होईल. समसमान होईलचा अर्थ स्पष्ट असतो, प्रत्येक पद प्रमुख आहे ते समसमान राहील, वाटप केलं जाईल.
पण तो शब्द त्यांनी 2019ला पाळला नाही. त्यातून तो तणाव निर्माण झाला. शिवसेनेला फसवल्याची जी मनात भावना निर्माण झाली की आम्ही फसलो गेलो, की आम्ही ठगलो गेलो, त्याच्यातून ही कल्पना रुजली की आपण तिघे एकत्र येऊ शकतो का. आणि त्या दिवसापर्यंत कोणाला असं वाटलं नाही की आम्ही तिघे एकत्र येऊ. अर्थात माझे राहुल गांधींशी संबंध फार चांगले होते. मी त्यांच्याशी संवाद साधू शकत होतो. जसं लोक आरोप करतात की मी शरद पवारांचा हस्तक आहे पण त्यांच्याशी माझा उत्तम संवाद आहे, डायलॉग आहे त्यांच्या कुटुंबाशी. त्यांच्याशी बोललो की आपल्याला असं करता येईल का, हे शक्य आहे का, आपण हे करू शकतो का, असं काही एखादा विचार. तेव्हा ते सुरुवातीला नाही म्हणाले, हे शक्य नाही, म्हणजे आयडिओलॉजिकली शक्य नाही. आम्ही काँग्रेसबरोबर आमची युती झालेली आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढलो आणि आता तिसरा पार्टनर घेऊन सरकार बनवणं हे मला तरी चित्र दिसत नाही तसं होईल. आमचे लोक स्वीकारणार नाहीत, काँग्रेसवाले स्वीकारणार नाहीत. तरी जो विक्रम और वेताळमधला जे हट्टाचं प्रकरण आहे, तरी काय विक्रमने आपला हट्ट सोडला नाही तसा मी हट्ट सोडला नाही. मी सतत त्यांच्याशी बोलत राहिलो, करत राहिलो. मग उद्धव ठाकरे त्यांचा संवाद झाला, मग दिल्लीशी संवाद झाला. त्याच वेळेला भारतीय जनता पक्ष आम्हाला डावलून शिवसेनेला दूर ठेवून राष्ट्रवादीबरोबर संधान साधता येईल का ही चर्चा करत होते. ते शरद पवार साहेबांशी बोलत होते, ते राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांशी बोलत होते आम्हाला अंधारात ठेवून. बरे सगळं मला पवारसाहेब सांगत होते, ते बोलतायत आमच्याशी, ते काय लपून ते आता काय फार मोठं गौप्यस्फोट करतायत वगैरे वगैरे की आमच्याशी चर्चाच नाही. भारतीय जनता पक्ष आमच्याशी बोलतोय आणि आमचे लोक बोलत आहेत. एका बाजूला ती बोलणी सुरू आहेत, एका बाजूला आमची बोलणी सुरू आहेत. यशस्वी आम्ही झालो. त्यातून हा निर्णय झाला की आपण एकत्र यावं. राहुल गांधींनी मान्यता दिली, सोनिया गांधींनी मान्यता दिली. मुख्यमंत्री कोण व्हायचं, तर हे 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामुळे 3 पक्षांना मान्य होईल असा मुख्यमंत्री आपण करू. पण मी म्हटलं मुख्यमंत्री शिवसेनेचाच, कारण भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जो आता दूर जातोय ते फक्त त्यांनी आम्हाला जे फसवलं मुख्यमंत्री पदावरून, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. पवारसाहेबांनी मान्य केलं, काँग्रेसने मान्य केलं. आणि मग नेता कोण, मग ठरलं की माननीय उद्धव ठाकरे हे आपले नेते राहतील, 3 पक्षांना सांभाळणारा तेवढा ताकदीचा. आणि त्यातून मग हे सगळं चित्र निर्माण झालं. पण ज्या वेळेला ही याबद्दलच्या सगळ्या बैठका होत होत्या त्यावेळेला 2.5 वर्ष सत्तेत असणारेच आज बऱ्याचदा असं विधान जेव्हा करतात की आम्हाला ते मान्य नव्हतं. त्यांना सगळं मान्य होतं, माझ्याबरोबरच होते सगळे, प्रत्येक प्रक्रियेत ते सामील होते, हे असं म्हणू शकत नाहीत ना. त्यावेळच्या प्रत्येक प्रक्रियेत घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे हे त्यांना सामील करूनच घेत होते. एक सांगतो, जर भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला असता शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, एकनाथ शिंदे झाले असते. एकनाथ शिंदेच झाले असते. मी तुम्हाला हे अत्यंत जबाबदारीनं सांगतोय. जर भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला असता शिवसेनेला की मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष, तर उद्धव ठाकरे यांनी 100% एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी दिलं असतं. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद नाकारलं ते भारतीय जनता पक्षानं. तेव्हा त्यांनी मान्य केलं असतं तर हा पक्ष फुटला नसता. तुम्ही आता दिलत ना, पण तेव्हा सुद्धा आम्ही ह्यानाच करणार होतो ना 2.5 वर्ष. तेव्हा तुम्ही काय ना मान्य केलं ते. त्याच्यामुळे हे सरकार स्थापन झालं. त्या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली कोणावर, एकनाथ शिंदेंवरच दिली आहे. महत्त्वाची खाती आहेत त्यांच्याकडे, 2ऱ्या क्रमांकाची. पहा तुम्ही, अजून काय पाहिजे माणसाला. पण महाविकास आघाडीचा जेव्हा प्रयोग करायचं ठरलं त्यावेळेला पाहता एकंदरीत, कारण त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये विरोधक म्हणून त्यांच्याबरोबर लढलेलं असताना महाराष्ट्र हा निर्णय कसा स्वीकारेल याबद्दल जराही मनात कुठे किंतु परंतु नव्हता. अजिबात नाही. 2014 साली आम्ही भारतीय जनता पक्षाविरोधात लढलो.
लढलो ना. लोकांनी आम्हाला मॅन्डेट जे दिलं ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दिलेलं आहे. आम्ही एकत्र लढलो नाही. ते काय मूर्ख आहेत ते जे बोलत आहेत, माझ्या भाषेत चुते आहेत ते लोक. हां, मूर्ख आहेत ते. मॅन्डेट भारतीय जनता पक्षाविरुद्ध होतं त्यावेळेला. भारतीय जनता पक्षाला बहुमत नव्हतं. मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला 64 जागा आम्ही जिंकू शकलो. आमचा दारुण पराभव करण्यासाठी मोठं कारस्थान रचलं गेलं. आम्ही 64 जागा जिंकलो. लक्षात घ्या, हे मॅन्डेट आम्हाला भाजपच्या विरुद्ध होतं. पण तरी आम्ही एकत्र आलो ना. तो हे काय सांगतात ते, हा विचार कसला विचार राजकारणामध्ये आहे? तुम्ही कोणत्या विचाराने गेला पक्ष सोडून फोडून? तुम्ही कोणता विचार करताय? आणि आज तुम्ही कोणत्या विचारानं राष्ट्रवादी फोडलीत किंवा शिवसेना फोडलीत? हे काय मॅन्डेट आहे का? 100 भ्रष्टाचारी गोळा करायचे जगभरातले आणि आपल्या पक्षात आणायचे? हा कोणता मॅन्डेट आहे? याला मॅन्डेट नाही म्हणत, व्यापार म्हणतात. पण आता राजकारण बदललं आहे. द्वेषाचं राजकारण सुरू झालं आहे. सुडाचं हे कधीच नव्हतं या राज्यामध्ये किंवा देशात नव्हतं अशा प्रकारचं राजकारण. इंदिरा गांधीनं सुद्धा आणीबाणी आणली होती, पण ते ह्या टोकाला नव्हतं. कुटुंबापर्यंत, मुलांपर्यंत, घरापर्यंत कधी पोचले नव्हत्या एजन्सीज. इंदिरा गांधीने विरोधी पक्ष नेत्यांना अटक केली आणि सन्मानानं त्यांचा मान सन्मान तुरुंगात पण त्यांनी ठेवलं होतं आणि योग्य वेळी निवडणुका घेतल्या. इंदिरा गांधीने निवडणुका टाळल्या नाहीत. 1978 साली मुदत संपली, निवडणुका घेतल्या. निवडणुकांना सामोरा गेल्या, पराभूत झाल्या, पण निवडणुका टाळल्या नाहीत. पराभूत झाल्या, परत त्या जनतेमध्ये गेल्या, परत जिंकून आल्या. हे घाबरतात. महानगरपालिका घेत नाहीत, लोकसभा घेतील की नाही शंका आहे. जनतेला घाबरतात. जो जनतेला घाबरतो तो नेता नाही. द्वेषाचं असं मी म्हणत असताना तुम्ही म्हणालात सुडाचं राजकारण. होय. आणि या सुडाच्या राजकारणाचे बळी तुम्हीही पडला. नक्कीच असं वाटतं? हो, 100%. 100%. कारण बघा, आज आपण बोलतो आहोत आणि ऑगस्ट महिना आहे. हो, 1 वर्ष झालं. हो, 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट. आणि 1 ऑगस्टला तो दिवस, ते सगळं आम्ही बघत होतो, अनुभवत होतो. त्या आधीची रात्र ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप कठीण असेल. नक्कीच. मुळात कसं आहे की त्या काळात पक्ष फुटला होता. नवीन सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बनण्याची प्रक्रिया सुरू होती जवळजवळ. माझ्यावरती प्रचंड दबाव होता की मी सुद्धा पक्ष सोडायला हवा. मोठ्या प्रमाणात दबाव होता. किंवा मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहू नये, शिवसेनेत राहू नये, मी शांत राहावं. पण मी त्याही परिस्थितीमध्ये पक्षाची खिंड लढवत होतो, कारण सगळेच हतबल होते. काय होतंही कळत नव्हतं लोकांना. अशा वेळेला आपला पक्ष जिवंत आहे, आपला नेता संघर्ष करतोय, कार्यकर्त्यांना बळ द्यायला पाहिजे. अशा वेळेला जर माझ्यासारखा माणूस समोर आला तर त्याच्यावर दबाव हा येणारच, हे मला माहीत होतं. मग खोटी प्रकरणं ज्याच्याशी माझा कधी काळीमात्र संबंध आला नाही. आणि मग एक दिवस अचानक काही लोक इथून दिल्लीला गेले, दिल्लीतल्या वरिष्ठांना भेटले आणि म्हटले संजय राऊतचा आम्हाला त्रास होतो आहे, तो असेल तर आम्हाला अडचण निर्माण होतील, त्याचा बंदोबस्त करा. मग त्याने एक फोन उचलला आणि उसको अंदर डालो, ही मोगलाई आहे. मग ते त्यांचं सैन्य जे आहे काय असतं ते येतं, सकाळी धाडी घालतात आपल्यावरती काही नसताना, आपल्या घराचा ताबा घेतात, त्यांच्या बापाचं घर असल्यासारखं. कुठे घुसतात, देवघरात घुसतील, बाथरूममध्ये घुसतील, तोडफोड करतात, फायली उडवतात. मी त्यांना आल्यावरच मारलो, मला तुम्ही अटक करायला आलाय का? नाही, आम्हाला आदेश नाही. बोललो तुम्हाला आदेश आहे माझ्या अटकेचा, मला माहिती आहे. मला जर तुम्ही अटक केली नाही तर या सरकार पुढे अडचणी येतील, तो आप मुझे अरेस्ट करो, ये घर में क्यों आप तकलीफ दे रहे हो, आई एम रेडी. नहीं ऐसा नहीं, देखो घर में मत तकलीफ देना, बच्चे है, ये है, महिलाएं है. 4 वाजता मला घेऊन गेले. मी आनंदात गेलो, आईला भेटलो, मुलांना भेटलो. अजिबात चिंता करायची नाही. आमच्या घरचे खंबीर आहेत, तेही बाळासाहेबांचे भक्त आहेत सगळे. बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार केला, आईला नमस्कार केला. गाडीत बसलो, प्रचंड गर्दी होती बाहेर. तो गळ्यात
हाच फडकत राहील. तो फडकवत फडकवत गेलो मी कस्टडीमध्ये शेवटपर्यंत. मी माझ्या आयुष्यात कधी घाबरलो नाही. मी मृत्यूला घाबरलो नाही. मी कोणत्याही प्रसंगाला सामोरा गेलो. मी याच्यापेक्षा वाईट प्रसंग पाहिलेले आहेत. मी अंडरवर्ल्ड पाहिलं आहे. मी अंडरवर्ल्ड जवळून बघितलेलं आहे. माझ्या समोर हत्या पाहिलेल्या आहेत. मी अटक काय आहे. आणि मी माझ्या पक्षासाठी गेलो तुरुंगामध्ये. मी कोणता गुन्हा नाही केला. गेलो, राहिलो 100 दिवसाच्या वर काळ. ईडीच्या कोठडीत राहिलो. अर्थरोडसारख्या घाणेरड्या जागेत राहिलो. पण मी कधी माझ्या चेहऱ्यावरती कधी जेव्हा जेव्हा मला कोर्टात आणत होते, माझ्या चेहऱ्यावरती कधी तुम्हाला दुःखाची छटा दिसली नसेल किंवा पश्चाताप दिसला नसेल. मी आनंदात यायचो, मस्त कपडे बिपडे जॅकेट बिकेट घालून. माझ्यामुळे लोक निराश होऊ नयेत की अरे माझा नेता निराश आहे, अरे तो घाबरला आहे, त्याच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसते. नाही, लढलं पाहिजे. मी लढवाई आहे ना, मग माझी वागणूक पण तशीच पाहिजे, माझं प्रेझेंटेशन तसंच पाहिजे. ठीक आहे, एकदा मी त्या भिंतीआड गेल्यावरती जे काय असेल ते असेल जगणं, पण लोकांसमोर मी कधीही मी ब्रेव चेहऱ्याने, ब्रेव फेस. 100 दिवसाहून जास्त हो. काळ तुम्ही आतमध्ये होता, जेलमध्ये होता. होय. मग तिथे लिखाण करायला मिळालं? असं आहे की तिथे बंधनं खूप असतात. तुरुंग हा तुरुंग असतो. मी अंडा सेलमध्ये होतो. जिथे कसाब होता तिथेच मी होतो. अजून तिथे कसाबचं सामान पडलंय आतमध्ये, आम्ही बघितलं. तिथेच होतो ना आम्ही. काय राहणार ते तिथे, तिकडे कसं राहणार तुम्ही. पण राहिलो मी, तक्रार नाही केली, मी कोणती फॅसिलिटी घेतली नाही. मी कधी अर्ज केला नाही मला हे पाहिजे ते पाहिजे. बघा माझं कोर्टासमोर मी कधी काही मागितलं नाही. ठीक आहे, जितक्या दिवस तुम्हाला मला छळायचं आहे तेवढं छळा, मी बाहेर येईन. पण वाचन करायला मिळत होतं. कोर्टाने मला पुस्तकाची परवानगी दिली होती. पुस्तकं वाचणं, लोकांशी कोणी भेटलं तर बोलणं, एवढं व्हायचं. वेळ एक दिवस म्हणजे 100 दिवस. तुरुंगातला 1 दिवस म्हणजे 100 दिवस. लक्षात ठेवा, वेळ जात नाही. 1 ताससुद्धा जात नाही तुमचा. काय करणार तुम्ही. भिंतीच आहेत, भिंतीच्या पलीकडे जग नाही तिथे. तुम्ही जेव्हा जेलमध्ये होता त्यावेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे संपूर्ण कुटुंब तुमच्या घरी गेले होते. हो. आईशी संवाद साधत होते, तुमच्या परिवाराशी बोलत होते. हे तुम्हाला आतमध्ये तर समजलं नसेल, तर सातत्याने काही शिवसैनिक सुद्धा अगदी न चुकता एक वेगळ्या पद्धतीने कुटुंबाच्या सोबत होते. नक्की. परिवार हा मोठा आहे शिवसेनेचा. मला कधीच घरच्यांना एकटं वाटलं नाही. मला जेव्हा जेव्हा कोर्टात आणलं जायचं तेव्हा हजारो शेकडो शिवसैनिक यायचे. ईडीचे अधिकारी तक्रार करायचे न्यायमूर्तीकडे, यांची फार गर्दी होते अख्ख्या लॉबीमध्ये, याच्यामध्ये यांचीच माणसं उभी आहेत. न्यायमूर्तीसुद्धा समंजस होते. त्यांना माहिती आहे हे संजय राऊत आहेत, लोक येणार भेटायला, काय करणार. त्याच्यामुळे शिवसैनिक नेते, अनेक पक्षाचे प्रमुख लोक सतत घरी फोन करून संवाद साधत होते. उद्धवसाहेब सतत घरी संपर्कात होते. रश्मी वहिनी संपर्कात असायच्या, शरदराव संपर्कात असायचे, त्यांची सुप्रिया संपर्कात असायच्या, राहुल गांधी संपर्कात असायचे घरी, प्रियांकाजी सतत फोन करत होत्या. सगळे म्हणजे शेवटी असं आहे की त्यांना माहिती आहे हा किती मोठा अन्याय यांच्यावर झालेला आहे. ईडी किंवा ईडीची चौकशी हे नेमकं म्हणजे तो अनुभव कसा होता सगळा. ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे. खरं म्हणजे एका चांगल्या कारणासाठी हा कायदा PML आणण्यात आला. आणला कोणी, चिदंबरम साहेबांनी. पी चिदंबरम तेव्हा अर्थमंत्री होते, त्यांनी तो कायदा आणला. आणि आम्ही सगळ्यांनी मी तो पार्लमेंटला होतो, आम्ही तो कायदा मंजूर केला. त्या कायद्यावरती मतदान झालं, आम्ही बोललो या देशामध्ये भ्रष्ट मार्गाने किंवा स्मगलिंग किंवा अंमली पदार्थाच्या माध्यमातून जे पैसे येतात त्याला आळा घालण्यासाठी हा कायदा आहे. त्या पैशाचा कुठे इथे फ्लो, लॉन्ड्रिंग होऊ नये म्हणून कायदा आहे हा. म्हणजे तू त्याला घर विकलं, तू त्याला घर विकलं, हां, तू त्याच्याकडून 50 रुपये घेतलेस पाकिटमारी, त्यासाठी हा कायदा नाही. या कायद्याचा आता गैरवापर होतो आहे विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी. कायदा आणला चिदंबरमने आणि त्या कायद्याचा पहिला बळ चिदंबरमच गेला तुरुंगात. त्याच्या विरुद्धच तो कायदा वापरला, PML ॲक्ट. आज आपण पाहिलं असेल की देशातले भारतीय जनता पक्षाच्या राजकीय विरोधकांपुरताच हा कायदा वापरला जातो. मी आता आपण 100 पत्र लिहिले
केंद्राला, महाराष्ट्राला की हे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आहेत, ह्यांची तुम्ही चौकशी करा ईडीच्या माध्यमातून. नाही करणार ते. पण संजय राऊत हा राजकीयदृष्ट्या अडचणीचा आहे, अनिल देशमुख अडचणीचे आहेत, नवाब मलिक अडचणीचे आहेत, मनीष सिसोदिया अडचणीचा आहे, तिकडे तामिळनाडूचे मंत्री अडचणीचे आहेत, अन्य कोणी, त्यांच्यावरती हा कायदा वापरला जातो. या कायद्याशी किंवा या बाबत लढण्याचं एकच हत्यार आहे, ते म्हणजे घाबरायचं नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही सामोरं जा. बघू, जसं मी गेलो, अनेक जण जातात. काय करणार ते? किती दिवस तुरुंगात ठेवणार तुम्हाला? मनाची तयारी करा. मी जेव्हा मला चौकशीला बोलवत होते, त्या प्रत्येक वेळेला गाडीमध्ये बॅग घेऊन जायचो, तयारीत. संध्याकाळी मला यायचं नाही आहे, हे मला अटक करणार आहेत. कारण तशी त्यांची व्यवस्था त्यांनी केली. मी गेल्यावर सांगायचो की मी बॅग आणलेली आहे, सांगा. मग पाठवायचे. मग घरी आले आणि घेऊन गेले. या चौकशा काय असतात? काय प्रश्न त्यांच्याकडे असतात? तेच 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 मूळ विषय बाजूला राहतो चौकशीचा, आणि दुसऱ्याच विषयावर ते प्रश्न. त्यांना कोणाला तरी गुंतवायचं असतं, त्या दृष्टीने ती केसची मांडणी करतात. आणि मग जेव्हा ते न्यायालयासमोर येतं, तेव्हा न्यायालयासमोर यातला एकही फोलपणा टिकत नाही. माझ्या बाबतीत जो कोर्टाने निकाल दिला आहे तो ऐतिहासिक आहे. एक तर मला खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं, कोर्टाने सांगितलं, यांचा काही संबंध नाही. आणि पिक अँड चूज, तुम्ही ठरवता कोणाला पकडायचं आणि मग तुम्ही ती केस बनवता, हे कोर्टाने सांगितलं. पिक अँड चूज. आणि आतापर्यंत किती जणांना शिक्षा झाल्या, किती ट्रायल झाल्या? एकही नाही. या कायद्यानुसार पिक अँड चूज. आदेश बांदेकरला आपल्याला अटक करायची आहे, मग त्याला बसवायचं आणि मग नंतर त्याच्याविषयीचा केस तयार करायची, खटला तयार करायचा. पिक अँड चूज. माझ्या बाबतीत कोर्टाने ते स्पष्ट सांगितलं आहे. हे आहे आपली केंद्रीय तपास यंत्रणा. कायद्याचा गैरवापर पूर्णपणे. अशा वेळेला आपण भगतसिंगाचं उदाहरण देतो ना, आपण सावरकरांचं संघर्षाचं उदाहरण देतो किंवा अन्य लोक. मग तुम्ही पण थोडंसं आमच्यासारख्या लोकांनी याला सामोरे गेलं पाहिजे. ठीक आहे, काय करणार तुम्ही? या. मग फक्त दुसऱ्याने फासावर जायचं का? मी जर म्हणतो की ही हुकुमशाही आहे, जर हुकुमशाही असेल तर हा देशाचा एक नवा स्वातंत्र्य लढा सुद्धा मानला पाहिजे. मग तुम्ही तो त्याग करा, तयार पाहिजे. आतापर्यंत या देशाने तुम्हाला सगळं काही दिलं आहे, भारत मातेने. मग आता भारतमाता फासावर चाललेली आहे ना, मग आपण लढलं पाहिजे. ठीक आहे, मी गेलो तुरुंगात. पण तुरुंगातून ज्या दिवशी घरी आला, हो, कुटुंबाला भेटत असताना कसं वातावरण होतं घरी? बघा, आनंद तर असणार. हजारो लोक तुरुंगाबाहेर उभे होते, बाहेर पडता येत नव्हतं. आपण चित्र पाहिलं असेल. मला तुरुंगाच्या दारातून बाहेर पडता येत नव्हतं. मला तिथे गाडी आहे, मला गाडीत पोचायला 1.5 तास लागले. इतके शिवसैनिक आणि लोक आले होते घरापर्यंत. मोहम्मद अली रोडला मुस्लिम समाजाचे लोक गाड्या थांबून माझा सत्कार करत होते त्या रोडला जाताना. भांडुपला पोचलो तेव्हा हजारो लोक उभे आहेत. त्यानंतर मी आईला, माझ्या पत्नीला, मुलींना त्यानंतर भेटलो मी सगळं आटपल्यावरती. तिथे भाषण केलं मी की 103 दिवस तुरुंगात होतो ना, 103 आमदार आम्ही निवडून आणू. हे तिकडलं माझं भाषण आहे. जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये. मी मगाशी म्हटलं ना, नुसतं वाघाचं शरीर असून चालत नाही, वाघाचं काळीज पण असावं लागतं. पण आता जे काही राजकारणाचा चिखल झालेला आहे, सगळं बदललेलं आहे, तो आम्ही नाही केला ना. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे राजकारणाचं गजकरण झालं आहे, तेव्हापासून नाही ते. आता चिखल झाला. चिखल कोणी केला? व्यापाऱ्यांनी केला. चिखलामध्ये काय उगवतं? त्यांना वाटतं कमळ उगवतं. नाही, बेडूक आहेत सगळे त्या चिखलामध्ये. फक्त डराडरा करतात एका माणसाच्या नावानं. हे राहणार नाही. हा देश फार महान आहे, 140 कोटीचा देश आहे. प्रत्येक तुम्ही केलेल्या पापाची किंमत तुम्हाला चुकावी लागेल. हा जो देश आहे ना, या देशात जर तुम्ही पाहिलं, अनेक पुण्यवान लोकांचं रक्त या जमिनीखाली गेलेलं आहे. हा देश बनवताना ते रक्त तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. हा देश मरू देणार नाही, याची मला खात्री आहे. पण हा चिखल नाहीसा होणार. आपण पहा, 2024चं चित्र या देशातलं पूर्णपणे बदललेलं असेल. महाराष्ट्रातलं बदललेलं असेल आणि देशातलंही बदललेलं असेल. कोणत्याही भूमीवर हुकुमशाही,
क्रूरकर्म्याचं राज्य फार काळ टिकलंच नाही, टिकू शकत नाही. ही उदाहरणं आहेत. मोठे मोठे हुकुमशाह गाडले गेले. मी या देशाचा राजा आहे, सम्राट आहे, नाही. ईदी आमीन पण मेला. लिबियाचा गडाफीला लोकांनी ठेचून मारलं. सद्दामसुद्धा फासावर जावं लागलं. या देशातले सुद्धा लोक गेले असे हुकुमशाह. कोणी टिकलं नाही. पाकिस्तानामध्ये किती अस्थिरता आहे, हुकुमशाही नाही चालत. या देशात अजिबात चालणार नाही. जेलमध्ये असताना मनात जे विचार येतात की इथून बाहेर पडल्यानंतर मला काय करायचंय, पक्षाचं परत काम सुरू करायचं आहे, दुसरं काय. मी परत आलो तो भगवा घेऊनच बाहेर आलो ना. जर त्यावेळेला जर त्या आर्थर रोड जेलमध्ये जर मतदान घेतलं असतं तर 90% मतं शिवसेनेला मिळाली असती. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की त्या तुरुंगात 8,500 लोक होते. किमान 8,000 मतं त्याही परिस्थितीत ती शिवसेनेलाच पडली असते. तिथे मध्ये पक्षाचंच काम चालू होतं. नाही 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 नाही, ही जी निष्ठा आहे ही निष्ठा आज कुठेतरी संपत चालली असं नाही वाटत? मला असं वाटत नाही. लोकांच्या मनामध्ये स्वार्थाची भावना नक्कीच वाढली आहे. आम्ही जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा आमच्याकडे कोणती प्रलोभनं नव्हती, सत्तेची पदं नव्हती. शाखा प्रमुख हेच मोठं पद होतं. मी जेव्हा सामनाचा संपादक झालो तेव्हा मला असं वाटलं की मला मोठं सिंहासन मिळालं. पण ते काटेरी खुर्ची तेव्हाही होती आणि आजही आहे. आम्ही लहान गोष्टीत समाधानी असायचो. माझ्यासारखा माणूस पक्षात का आहे अजूनही? का आमच्या गरजा कमी आहेत ना. माणसाच्या गरजा, भूक कमी असेल तर माणूस समाधानी असतो. ती जशी वाढत जाते तर तसे तुम्हाला मग विचारांना फाटे फुटतात. मग तुम्हाला भीती वाटते. मग तुम्हाला मला कोणतरी अटक करेल, कोणतरी माझ्यावर धाडी घालतील, या गोष्टी येतात. पण आम्हाला काहीच नको आहे. आम्ही आहोत त्या समाधानी आहोत. मला पक्षाने भरपूर दिलं आहे. अजून काय पाहिजे? आपल्या गप्पांना सुरुवात झाली तेव्हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या माणूसपणाबद्दल तुम्ही सांगत होता की तुम्ही जेव्हा प्रभावित झाला तेव्हा त्यांच्यातल्या माणसाने तुम्हाला कसं, माणूसपणाने कसं तुम्हाला आकर्षित केलं. उद्धवजी त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल आपण काय सांगाल? उत्तम मनुष्य आहे. उत्तम मनुष्य असणं राजकारणामध्ये हे राजकारणामध्ये यशस्वी होण्याचं फार मोठं एक स्थान आहे. तुम्ही राजकारणी आहात, तुम्ही कोणी असा, पण तुम्ही उत्तम मनुष्य आहात का? तुमचं हृदय जळतं का? दुसऱ्याच्या दुःखानं जेव्हा तुमचं हृदय जळतं तेव्हा तुम्ही नेते होता चांगले. तुम्ही क्रूर असता कामा नये, तुम्ही क्रूर कामा नाही. उद्धव ठाकरे हे त्यांचं मन फार कोमल आहे. तुम्ही बघा, ते एक उत्तम मनुष्य, उत्तम कुटुंब प्रमुख, त्यांना जी पदवी दिली कुटुंब प्रमुख ती योग्य आहे. पण बाळासाहेबांनंतर हा पक्ष सांभाळणं सोपं नव्हतं. हा अग्निकुंड आहे शिवसेना म्हणजे, बरं काय, आग आहे. ही निखारे आहेत. तरीही त्यांनी तो निखारा आपल्या हातावर घेऊन ही वाटचाल पुढे सुरू ठेवली. अनेक प्रसंगी ते अनेकदा भावनाविवश झालेले मी पाहिलेलं आहे. पण तितकेच ते खंबीरी आहेत. आणि जे लोक त्यांना सोडून जात आहेत त्यांना पश्चाताप होईल. मी तुम्हाला सांगतो, त्यांना पश्चाताप होईल. शिवसेना ही माझी आई आहे. मी नेहमी सांगतो. आता माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना पण तीच बाळकडू आहे. माझी आई, माझी पत्नी, जेव्हा मी तुरुंगात होतो, तुरुंगात राहणे फार वाईट गोष्ट असते. आपला संपर्कच नाही बाहेर. पण माझा भाऊ असेल सुनील, जो आमदार आहे, दुसरा भाऊ आहे संदीप, माझी पत्नी आहे वर्षा, विदिता, पूर्वशी तुम्हाला माहिती आहे, आई, या सगळ्यांचा संवाद फक्त उद्धव ठाकरेंशी होता. आणि ते ठेवत होते. रोज सकाळी ते घरी फोन करायचे, काय चाललंय काय नाही. हे एक उत्तम माणसाचं लक्षण असतं की माझा सहकारी, माझा मित्र तुरुंगात, त्याच्या घरी काय चाललंय काय नाही, सुनीलला बोलवणं, काय लिगल ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत, मी काय करू. ते तुरुंगात मला भेटायला निघाले होते. त्यांना थांबवलं, जाऊ नका, बरं दिसत नाही, परत त्याला एक मोठं हे होईल. बघा, आपण म्हणतात उद्धव ठाकरे काय केलं ह्या लोकांनी? त्यांचा पक्ष फोडून काय मिळवलं? काय? ज्यांनी पक्ष फोडले त्यांना झोप येते का? ते शांतपणे झोपत नसतील. त्यांना 150, 200, 500 कोटीचा निधी मिळाला असेल, त्यांना 50 कोटी मिळाले असतील, पण ते आणि त्यांचं कुटुंब यापुढे सुखाने झोपणार नाही. आम्ही झोपतो.
शांतपणे. मी तुरुंगात पण झोपत होतो शांतपणे. एकीकडे उद्धवजींबद्दल बोलत असताना सगळं ठाकरे कुटुंब म्हणजे रश्मी वहिनी, आदित्यजी ठाकरे, तेजस, ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक अस्वस्थता दिसत होती. हो, दिसणारच ना. माणसं आहेत ना, माणूस आहे म्हटलं ना, मनुष्य आहेत, दिसणार. ते काय मोगलांचे वारसदार नाहीत, ते ठाकऱ्यांचे वारसदार आहेत. आणि महाराष्ट्रालाच मन आहे. आणि बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ना, ती मराठी माणसातलं माणूस पण टिकावं म्हणून स्थापन केली. मराठी माणूस हा उत्तम माणूस आहे जगातला, लक्षात घ्या. आणि त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून ही शिवसेना स्थापन झाली. त्यामुळे आमचं हृदय जळणारच. उद्धव ठाकरेंना वाईट का वाटणार नाही, ते अस्वस्थ का होणार नाहीत. ज्या हाताने त्याने असं सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे, त्यांनी त्यांचे हातच कापण्याचा प्रयत्न केल्यावरती ती त्यांच्या चेहऱ्यावरती वेदना दिसणार. पण आम्ही त्यांना म्हणतो हे दिवस जातील, आणि ती दिवस हळूहळू जात आहेत. कारण तुमची मैत्री ही काही लपून राहिलेली नाही. एकीकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या जरी असल्या तरी तुमची आणि उद्धव साहेबांची मैत्री, ज्या वेळेला अशा चांगल्या माणूसपणावर, त्या माणसावर आपले जुने सहकारी जे सोडून गेलेले आहेत ते अत्यंत कठोर तीव्र भाषेत ज्या वेळेला वाईट वाटतं. आणि वाईट वाटण्यापेक्षा त्यांची कीव येते. त्यांच्याविषयी माझ्या मनात दयाबुद्धी जागरूक होते, कीव येते. तुम्ही ज्यांच्याबरोबर आयुष्य काढलं, ज्यांनी तुम्हाला, बघा बाळासाहेब देसाई नावाचे फार मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरेंचे फार जवळचे मित्र ते. शिवसेना वाढीमध्ये त्यांचं योगदान होतं, काँग्रेसचे नेते असून सुद्धा. त्यांचं एक वाक्य माझ्या मनामध्ये कायम असतं. जेव्हा त्यांच्यावरती वार झाले तेव्हा ते म्हणाले, मी माकडांची माणसं केली, माणसांचे सरदार केले, आणि त्याच सरदाराने माझ्यावरती घाव घातले. आज उद्धव ठाकरे तेच भोगत आहेत. माकडांची माणसं केली, माणसांचे सरदार केले, आणि तेच सरदार आज शिवसेनेवरने त्यांच्यावरती घाव घालत आहेत. ही वेदना फार मोठी असते. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालं, जे संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं, जे बाळासाहेबांच्या बाबतीत घडलं, जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडत आहे. तशीच तुमची आणि राज ठाकरे यांची घट्ट मैत्री होती, आजही आहे. बघा, संवाद जरी नसला तरी नातं कायम असतं. आज राजकीयदृष्ट्या संवाद नाही आहे, आम्ही करू शकत नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेला बांधील आहे, मी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला बांधील आहे. पण मी श्रीकांत ठाकरे असतील, त्या काळात आम्ही त्याला अरे तुलाच आम्ही म्हणणारे सगळे मित्र, राजा असेल, राज असेल, एक चांगला कालखंड. त्यात उद्धव ठाकरे सुद्धा होते ना, मैत्री म्हणून आम्ही एकत्रच होतो की सगळे. चांगल्या कालखंडाच्या खुणा या कायम आहेत. राजकीय वार आहे, पॉलिटिकल वार आहे, वैचारिक वाद आहेत. त्यांचं राजकारण वेगळं आहे, आमचं राजकारण वेगळं आहे. तरीसुद्धा नाती भावना या कायम असतात. शिवसेना आणि संघर्ष हे एक वेगळं समीकरण आहे. या समीकरणाकडे आता तुम्ही कसं बघताय? शिवसेनेचा जो जन्म आहे तो संघर्षातून झाला. जोपर्यंत संघर्ष आहे तोपर्यंत शिवसेना आहे. संघर्ष संपला की शिवसेना संपली. शिवसैनिकांच्या वाटेला जर संघर्ष नसेल, आंदोलन नसेल, तर शिवसेनेची आगच संपली. बाळासाहेब सांगायचे शिवसेना म्हणजे निखार आहे, सतत फुंकर मारत राहिलं पाहिजे, ते निखारे असे पेटत राहिले पाहिजे. जर शिवसैनिकांना लढण्याचं प्रेरणा नसेल, लढत राहिला पाहिजे. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेले नाही आहे. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी, लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आली आहे. त्याच्यामुळे संघर्षाची ठिणगी ही सतत पाहिजे, लढत राहिलं पाहिजे. माझ्यासारखा माणूस कायम लढणाऱ्यांच्या बरोबर राहिला. शिवसेना असं नाही. मला दलित पॅंथरविषयी फार आकर्षण होतं. मी तुम्हाला आत्ता सांगतो. लढणारे लोक होते हे सगळे. दलित पॅंथर, नामदेव ढसाळ माझा मित्र होता बरं का. नामदेव ढसाळचे माझी फार दोस्ती, कारण तो लढायचा त्याच्या समाजासाठी, त्याच्या लोकांसाठी. लढणारा कोणी असेल त्याच्याबरोबर जर तो न्यायासाठी लढतोय, त्याच्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे नामदेव ढसाळची मैत्री होती. जामवंतराव धोट्यांचे माझे संबंध होते, लढणारा माणूस होता.
बाळासाहेब आणि धोटे साहेबांची चांगली मैत्री असायची. शिवसेना भवनावर जेव्हा पहिला हल्ला झाला 80 साली, तेव्हा तिथे बाळासाहेबांबरोबर सगळ्यात पहिले धावणारे नामदेव ढसाळ आणि जामवंतराव धोटे होते. हे लोकांना माहीत नाही आहे. अच्छा, नामदेव ढसाळबरोबर मी अख्खी मुंबई पालथी घातली आहे. संघर्ष दलित पॅन्थरचा पाहिला आहे मी. मला वाटायचं की पॅन्थर त्यांच्या न्यायासाठी लढतो आहे, आपण त्याच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. पण ती दुर्दैवाने तो लढा काही काळ शिवसेनेबरोबर झाला. शिवसेना हा काय आहे? शेवटी आग आहे, विझवता येणार नाही. ती शिवसेना विझली तर महाराष्ट्रातलीच आग संपून जाईल. कितीही तास बोललो तरी सुद्धा सतत ऐकत राहावं असंच वाटतं. कारण जसं शिवसेना हा विचार आहे तसं अनेक वर्षांच्या त्या यज्ञामधून त्या समिधा टाकून ते सगळं बाहेर पडत आहे. आता तुम्ही सुद्धा अनेक वर्ष शिवसेनेची ही धगधगती मशाल घेऊन धावत आहात. तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यावर एक प्रश्न असा आहे की काही जणांची नावं घेणार आहे आणि त्यांना जर एक संदेश द्यायचा असेल तर कुठला द्या? बरं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते संदेश देण्याच्या पलीकडे पोचलेत. ठीक आहे, त्यांना इतका संदेश देईन मी, बाबा जरा जपून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय होता सतू, काय झाला सतू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. धीराना वाघ इतकंच सांगेन मी. शिवसेना नेते युवासेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे. भविष्यातली घोडदौड चांगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा. सगळेच दिवस सारखे नसतात. आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. झोला कधी घेऊन जाणार? झोला लेकर आए ते झोला लेकर जाएंगे, तयारी ठेवा.